मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही मराठीच्या पौर लोकांच्या नादी नका लागू. हे शांततेत जरी मुंबईत आले तरी करोडोत येणार आहेत. कारवाई कोणावर करतो रे? तो यावर कारवाई करायचं जर मागं लागले ना, तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते. हो, मराठ्याचा जर नादी लागला तर गप्प बसलाय मराठी तोवर गप्प बसून दी. तू नीट राहा. तू खाय तो लय मोठा खाल्लेलं. तू कशाला इकडं आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे. तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागलं. त्याची बाजू ओढितो का एकटी? ते येवल्याची एडपटाची त्याची बाजू ओढू नको. कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे. नशिबाने या जातीत जन्म घेतलाय. कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल. नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू. जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना, मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून तुला उठवी दे. कारण मराठ्यांनी ज्याच्या नादी लागले, मराठ्यांनी जर ठरवलं ना, तर मराठ्यांनी आत्तापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केला आहे. तू तर कोणत्या झाडाचा पाला नाही. तुझ्यावर मराठी आणखीन बोललेलं नाहीत, पण तू जर तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना, आणि तुझी गटारगंगा पोटातली ते विचार जर तू मराठ्यांपुढं वकायला लागला ना, तर मराठी तुला नीट करायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. त्यांनी भानावर आलं तर बरं होईल. इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे. मी सुद्धा सोडणार नाही. जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं, गप्प बसला तर ठीक, नाहीतर उद्यापासून तुझ्यासुद्धा मागं लागणार. सोडणार नाहीत. आणि मराठी तुला सोडणार नाही. मराठ्याचे शेत असल्यात मग असं देतात म्हणतात, मला माहीत नाही पण म्हणतात लोक. ते येवल्याची येडपट नाही का, पिशीच घेऊन येणं सगळं बाजाराची, त्याच्यात कागद. कोणत्या पत्रकार बांधवांना संपादकाला म्हणतोय तुमच्या दम असला तर वाचून दाखव. काय वाचून देऊ? हे पोरं इतके बेकार आहेत. झाडाखाली बसत आहेत लिंबाच्या, इतकी घाण शिली आहेत. 2 दिवस भाकर जात नाही वा माणसाला, इतकी खोट शिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.